नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 डिसेंबर रोजी कुवेतच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जवळपास 43 वर्षानंतर कोणीही भारतीय पंतप्रधान कुवेतला जाणार आहे. तुम्ही विचाराल, या दौऱ्याची दखल घ्यायची गरज काय? याचं कारण कुवेतची लोकसंख्या जेमतेम 31 लाख आहे. त्या 31 लाखात भारतीयांचीच संख्या 10 लाखाच्या वरती असेल. कुवेती नागरिकांची संख्या जेमतेम 14-15 लाख तेवढी पण आहे की नाही माहिती नाही, पण उरलेली अर्धी लोकसंख्या बाहेरनं आलेले लोक, त्याच्यात भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी, श्रीलंकन वगैरे, पण त्यात भारतीय लोकसंख्या सगळ्यात जास्त आहे. म्हणजे कुठे 140 कोटी लोकसंख्येचा देश, कुठे 31 लाख लोकसंख्येचा देश. पण ही भेट महत्त्वाची आहे कारण कुवेत आणि भारताचे संबंध तसे महत्त्वाचे आहेत. आपल्याला आठवत असेल 1991 सालच्या आखाती युद्धात, म्हणजे पहिल्या खाडी युद्धात, जेव्हा भारतीय लोक तिथे अडकून पडले होते, तेव्हा एका प्रकारे त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं होतं. त्यावर एअरलिफ्ट नावाचा पिक्चरही अक्षय कुमारचा आला होता. सद्दाम हुसेनचं सैन्य कुवेतमध्ये घुसलं होतं आणि त्यांनी कुवेत ताब्यात घेतला आणि कुवेत नंतर त्यांनी सौदी अरेबियावरही हल्ला केला. मग अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांसह, माझ्या माहितीप्रमाणे ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म काहीतरी लॉन्च केलं आणि त्यांनी इराकचा पराभव केला. या युद्धाची कथाही खूप इंटरेस्टिंग आहे. पण भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारताच्या दृष्टीने तेव्हा सद्दाम हुसेन, यासर अराफत, हाफिज अल असाद, इजिप्तमध्ये नासर, त्याच्यानंतर होस्नी, म्हणजे त्या काळात नंतर नासर नंतर अनवर सदात वगैरे सत्तेवर होते, मग होस्नी मुबारक सत्तेवर होते. पण अशी सगळी मंडळी भारतात तेव्हा काँग्रेसच्या राजवटींसाठी भावंडांसारखी होती आणि त्यामुळे भारताने कुवेतच्या बाबतीत विशेष अशी भूमिका घेतली नव्हती. जरी इराकने कुवेतचं स्वातंत्र्य नष्ट करून संपूर्ण कुवेत ताब्यात घेतला, तर 30 लाख आणि तेव्हा तर 9 लाख लोकसंख्येचा देश ताब्यात गेला, किती वेळ लागणार हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. आज भारताचं कुवेतशी असलेलं महत्त्व 2 कारणांसाठी. पहिलं कारण म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर आखाती देशांशी संबंध सुधारण्याला प्रचंड महत्त्व दिलं गेलं आहे. मोदी संयुक्त अरब अमिरातींना 7 वेळा गेलेत, कदाचित जास्त वेळा गेले असतील. त्याच्या आधी एकदाही भारतीय पंतप्रधान UAEला गेले नव्हते. मोदी दुबईला असे जातात की छत्तीसगडला जावेत किंवा नागालँडला जावेत, तसे ते दुबईला जातात. अर्थात ते फिरायला नाही. संयुक्त अरब अमिरातीचे महत्त्व सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि फक्त संयुक्त अरब अमिराती नाही तर ज्याला GCC म्हणतात, गल्फ कोऑपरेशन काउन्सिल, हे जे 6 देश आहेत ते भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कारण मोदींच्या काळात भारत आखाताकडे एका प्रकारे गेटवे ऑफ इंडिया म्हणून बघतोय. मोदींच्या पूर्वी काँग्रेस सरकार त्याच्याकडेही या भारतावर राज्य करणाऱ्या लुटारूंच्या चष्म्यातनं बघायचे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ज्या लोकांनी भारत लुटला ते लोक आपले पूर्वज असल्यासारखे असायचे. हे भारताचे पूर्वज, आपले वैयक्तिक नसतील. आणि त्यामुळे त्या देशांशी संबंध राखणं, म्हणजे जे लोक मध्य आशियातनं आले, अफगाणिस्तानमधनं आले, इराणमधनं आले, ती आपली भावंड असल्यासारखी वागणूक. जे समाजवादी लोक होते, याच्यातही हे बाथिस लोक होते सिरिया आणि इराकमधले, त्यांच्याबद्दल एक विशेष सहानुभूती होती. आणि जे अमेरिकेच्या प्रभावाखालचे जे देश होते त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आकस होता. म्हणजे सगळ्यात जास्त भारतीयांना रोजगार देणारे देश म्हणून UAE असेल, सौदी असेल, कुवेत असेल, तरी त्यांच्याबद्दल एक आकस होता. आणि त्यामुळे सद्दाम हुसेननी जेव्हा कुवेतवर कब्जा केला होता तेव्हा भारताने त्याचा धड निषेधही केला नव्हता. भारताला असं वाटत होतं की सद्दाम हुसेनला फसवून त्याला कुवेतवर हल्ला करायला भाग पडलेले आणि त्याच्यासाठी अगदी 2च मिनिटात तो
कुवेतच्या युद्धाचा इतिहास तुम्हाला सांगतो. सद्दाम हुसेन जेव्हा इराकचा शासक झाला, हुकुमशाह झाला, बाथ पार्टीची सत्ता आली, त्याच्यानंतर त्यांनी इराकला झपाट्याने आधुनिकीकरणाकडे नेलं. इराक हा देश शासन करायला अवघड आहे, कारण सद्दाम हुसेन सुन्नी अरब होता आणि सुन्नी लोकांची संख्या जेमतेम 20 ते 25% आहे आणि मध्य इराकमध्ये दक्षिण आणि पूर्व भागात शिया लोकांची संख्या जास्त आहे. ते अरब आहेत पण शिया आहेत. आणि उत्तरेकडच्या भागात कुर्दिश लोकांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे मधल्या भागातले जेमतेम 20-25% लोक अरब आहेत आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून सद्दाम हुसेन राज्य करत होता. 1979 सालापूर्वी इराण अमेरिकेचा अतिशय जवळचा मित्र देश होता. पण 1979 साली इस्लामिक क्रांती झाली. इराणनी ज्या प्रकारे अमेरिकेच्या दूतावासावर कब्जा करून तिथल्या अधिकाऱ्यांना ओलीस ठेवलं होतं, त्याच्यातनं अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये प्रचंड वैर संघर्ष निर्माण झाला आणि इराणची मुजोरी कमी करण्यासाठी एका प्रकारे सुन्नी अरब देशांनी सद्दाम हुसेनला पुढे केलं. इराणचा आकार इराकच्या तिप्पट आहे आणि सद्दाम हुसेन जसे म्हटलं की त्यांची 50% लोकसंख्या शिया आहे आणि ती इराणशी जोडली गेलेली आहे, तरी इराकने इराणवर हल्ला केला आणि या सगळ्या पाश्चिमात्यांचा पैसा, शस्त्रास्त्र, अरब देशांचं मदत याच्यावर सुरुवातीला इराकने इराणला जेरीस आणलं. पण इराणी लोकही लढले आणि 8 वर्ष हे युद्ध चालू होतं. शेवटी ते अनिर्णित अवस्थेत संपलं, युद्धबंदी झाली. पण या युद्धामध्ये इराकला मोठ्या प्रमाणावर खर्च झाला, त्यांची अर्थव्यवस्था खंक झाली आणि याची भरपाई कशी करायची हा प्रश्न होता. इराककडे प्रचंड प्रमाणावर तेल आहे आणि त्यामुळे त्यांना वाटलं की आपल्याला हे तेल मिळू शकेल. म्हणजे इराक आता अशा पद्धतीने वागायला लागला की आपण अरब देशांचे प्रतिनिधी होत, आपण अरब देशांचा भाई होत, दादा होत, नेते होत, अशा प्रकारे तो वागायला लागला. पण तिथेही सौदी अरेबिया होता आणि सुरुवातीला अरब देशांनी इराकच्या भीतीपोटी, कारण इराकमध्ये प्रचंड प्रमाणावर शस्त्रास्त्र, सैन्य सगळं असल्यामुळे इराकच्या भीतीपोटी काही गोष्टी केल्या. पण नंतर तेही इराकच्या बाजूने उभे राहू शकले नाहीत. तेलाच्या किमती पडल्या. सद्दाम हुसेनला वाटलं हे सगळं अमेरिकेने आपल्याला गंडवलंय, अमेरिकेला आपल्याला घडवून आणलंय, एकीकडे आपल्याला लढण्यासाठी उद्युक्त केला इराणविरुद्ध. नंतर युद्धबंदी एका प्रकारे लादली आणि आता तेलाच्या किमती कमी ठेवून, कारण सौदी अरेबिया, कुवेत मोठ्या प्रमाणावर तेलाचं उत्पादन करत होते, त्यामुळे तेलाच्या किमती कमी होत्या आणि त्यामुळे इराकचा युद्धातला जो खर्च आहे तो भरून निघणं अशक्य होतं. दुसरी गोष्ट आहे, कुवेत हा देश तुम्ही बघाल तर टिकली एवढा आहे, म्हणजे त्या बेचक्यामध्ये इराकच्या आणि पर्शियन आखाताच्या, आणि त्यामुळे सातत्याने इराकला वाटत होतं की कुवेत हा आपला हिस्सा आहे. तसं आपले पाकव्याप्त काश्मीरबद्दल भूमिका असते, आपली जशी अखंड भारताची संकल्पना असते, तसं इराकला वाटत होतं कुवेत आपला भाग आहे. आणि सद्दाम हुसेनला वाटलं त्यामुळे कुवेत ताब्यात घेतला तर काही होणार नाही. आणि त्यामुळे असं आपल्याला सांगितलं गेलं की अरब देशांनीच सद्दामला हिंट दिली होती की तू कुवेत घेतलास तर आम्ही त्याच्यामध्ये पडणार नाही. दिस इज हाऊ यू कॅन रिकवर द कॉस्ट ऑफ द वॉर. पण प्रत्यक्षात मात्र सद्दाम हुसेनने कुवेतवर हल्ला केल्यावर अमेरिका कुवेतच्या मदतीला धावून आली आणि आखात युद्ध झालं तेव्हा भारतीय लोक तिकडनं परत आले होते. पण या युद्धामध्ये भारताने कुवेतची बाजू घ्यायची होती, इराकची बाजू घेतली होती, कारण तो जो हँगओव्हर होता समाजवादी अरब, तो आपल्या डोक्यावर होता आणि त्यामुळे आपण सद्दामची बाजू घेतली होती. सद्दामला गंडवण्यात आलं आणि त्यापण आपण पुरेसा निषेधही केला नाही. आणि त्यामुळे युद्ध संपून आता 91चं युद्ध संपून आता जवळपास 33 वर्ष झालेले, पण भारत कुवेत संबंध त्याच्यातनं बाहेर येऊ शकले नाही. आज भारत आणि कुवेत यांच्यामध्ये $10 अब्ज व्यापार आहेत, 31 लाख लोकसंख्येचा देश, आणि कुवेत हा भारताला सगळ्यात 6वा मोठा तेल पुरवठादार देश आहे. भारताच्या एकूण ऊर्जेच्या गरजांपैकीच 3-3.5% ऊर्जा खनिज तेल भारत कुवेतकडनं घेतो. दुसरीकडे भारतीय लोकांच्या श्रमांमुळे कुवेतची अर्थव्यवस्था काम करते आणि त्यामुळे तसे दोन्ही देश एकमेकांना पूरक आहेत. पण अजूनपर्यंत भारतीय पंतप्रधान, एक इंदिरा गांधींचा अपवाद वगळता 81 सालचा, कुवेतला गेले नव्हते. त्याच्या आधी उपराष्ट्रपती झाकीर हुसेन कुवेतला गेले होते. कुवेतला स्वातंत्र्य 1961 साली मिळालं, तिथे ब्रिटिशांच्या अंकित देश होता, पण 1961 साली कुवेतला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर इंदिरा गांधी म्हणजे झाकीर हुसेन 65 साली गेले, इंदिरा गांधी 81 साली गेले आणि आपले
लाडके हमीद अन्सारी ते 2009 साली गेले उपराष्ट्रपती म्हणून, पण एकाही भारतीय पंतप्रधानांनी त्या म्हणजे 1981 सालानंतर कुवेतला भेट दिली नव्हती. आता मोदी कुवेतला भेट देत आहेत कारण तो एकच देश उरलाय. बाकी आखातातल्या सगळ्या देशांमध्ये मोदी जाऊन आले. आणि आखात भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. इस्रायल आणि हमास युद्ध संपत आलेलं आहे. सिरिया राजवट बदललेली आहे. सिरियात काय होईल सांगता येत नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत आल्यावर एखादा नवीन पश्चिम आशिया आता आकारास येणार आहे. आणि त्यासाठी या सगळ्या जागांचं महत्त्व आहे, कुवेतचं महत्त्व आहे. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी कुवेतला जाणार आहेत 21 आणि 22 तारखेला. मला असं वाटतं की भारत पश्चिम आशियामध्ये किंवा आखातामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे. आपण आजच तिकडं सगळे श्रमिक रोजगार म्हणजे ते सगळे कामगार, श्रमिक, अभियंते, तंत्रज्ञ याच्यामध्ये भारतीयांचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. आणि या भेटीमुळे जो एक मिसिंग लिंक होती, सो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला मिसिंग लिंक आहे, तशा प्रकारे सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, जॉर्डन, अगदी पॅलेस्टाईन, इजिप्त सगळीकडे मोदी जाऊन आलेत. पण कुवेत राहिला होता. तो कुवेतलाही मोदी गेल्यावर आखाताच्या पलीकडे म्हणजे बाकीचे देश पर्शियन आखाताच्या या बाजूला आहेत, कुवेत हा पर्शियन आखाताच्या बेचक्यात त्या बाजूला आहे. आणि त्यामुळे मोदींची कुवेत भेट अतिशय महत्त्वाची. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.